वार्ता वार्ता विघ्नाची बाळराजी सर्वांनी सुंदर सुंदराची जय बाळा फळाची जय जय हॅलो वसुंधरेची क्षमाशीलता आणि अग्नीचा पवित्र मूर्तिमंत सर्वात या परमेश्वराच्या ठिकाणी वास्तव्य करते तो या विश्वाचा विश्व राज करण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी आहे. देवादिदेव शंभू महादेव हे भगवान लंकाधीश तुझ्या चरणी नतमस्तक होतो. बालपणापासून एक एक प्रसंग अजूनही मला आठवतो. जन्मधारा तो भोगली म्हणा वेद वेदांताचा अभ्यास अध्ययन भोगलीवनाच्या ठिकाणी मी केलं. माता कैकसी पिता विश्वामित्र आज्ञेनं भोगलीवनाच्या ठिकाणी ब्रह्मदेवाची भक्ती केली. दश यज्ञ मी केले. ब्रह्मदेव माझ्या भक्तीला प्रसन्न झाले. बाळ दशग्रीवा एक मिनिटात 10 वेळा शिरकमल यज्ञात टाकलंस. धन्य धन्य तुझं सर्वात काय पाहिजे तुला सांग. हे उत्पत्ती करणारा विश्वाच्या देवते जर का याल दशग्रीवाला जर का जायचं असेल अजिंक्य अमर देवाला क्षणभर आस्पद एवढंच ना. मग ऐक दशग्रीवा देवाच्या मुखात हे शब्द देव देव दानव माझा विकट हास्य पाहता क्षणी ब्रह्मदेवाने प्रश्न केला. हे दशग्रीवा मानवाविषयी तुला भीती नाही का? मानवाविषयी मानवाची देव अदृश्य झाला. आनंदानं काही क्षण विश्रांती घेतोय. हे माझे मातामह सुमारी यांना कळता क्षणी उच्चारता पावलाने बाळ दशग्रीवा माझ्या मातामांची हात खाली पडता क्षणी त्यांच्या स्वागतासाठी मी पर्णकुटीच्या अंगणात गेलो. तुम्ही विचारी
बाळ दशकिवा, अरे वर्दी झालास, अजिंक्य झालास आणि याच भोकरीवनाच्या ठिकाणी या पर्णकुटीत खिदमत कोण आहे याचा विचार कर. जा, जा, लंकेच्या ठिकाणी जा. तुझा संपन्न बंधू वैश्रवण लंकेचा उपभोग घेतो आहे. त्याच्याकडे असणारा पुष्प आणि लंका हस्त. आता मग एवढीच तुमची इच्छा. त्याच क्षणी उतरता बोलायला लंकेच्या ठिकाणी मी जाता क्षणी वैश्रवणाच्या लक्षात आलं. वैश्रवणाने लंका आकाश या नाही दिला. माझा संबंध वैश्रवण सर्वांच्या दिशेने जाऊ. याच वेळी माता मानवी सांगितलं, माता मचला विश्व भ्रमंतीसाठी मी तुम्हाला घेऊन जातोय हा लंका देश. आकाश यानाला गती, आकाश यानाला गती दिली. कैलास पर्वताच्या ठिकाणी माझा आकाशाने तापली. माझ्या आकाश यानाची भोलानाथांच्या मुखातील शब्द अजूनही आठवत आहेत. ऐक लंकाधीश दशग्रीव, ऐक. संपूर्ण त्रैलोक्य रावीत झालं. संपूर्ण त्रैलोक्य रावीत झालं. या पुढे विश्वास तुला लंका दिनापासून रावण नामाने सारे जण मुळात ओळखत नाहीत. मी केलं काय आणि घडलं काय. एकुलता एक रावण राहिलेला आहे. आघार घेणार नाही. माझे मानलेले भाचे ऐकावती नरेश आई आणि यांना मी संदेश दिलेला आहे. आत्मविश्वास आहे. येतीलच येतील. माझा स्वतःचा देव गावाच्या ठिकाणी निरीक्षण केलं म्हणजे मनाला समाधान वाटते. आणि म्हणूनच या मैकावतीच्या रोज यात्रेवर विराजमान होतात आम्हा दानवांच्या कुलदेवते माता कात्यायनी देवी, तुझ्या पवित्रेने पूजा करणे या महिचा साष्टांग तुझी कृपा, पूर्वजाची पूर्व पुण्याई आणि आई बाबाच्या कृपेचा भैत्य कवात माझ्या पाठीच्यातल्या कारणानं या माझ्या संपूर्ण साम्राज्यात कुणाला कशाची कमतरता नाही. तर माझ्या बाल प्रजेजात आनंदाच्या डोलत्या ढोराऱ्या डोलतायत. आणि तेणेकरून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ्या त्रैलोक्यात या महिच्या नावाचा डंका गाजतोय. त्या माझ्या ख्यातिकीर्तीला जीवनात केव्हाही तडा जमणे त्याची दक्षता घेऊनच मी एक एक पाऊल जपून टाकतोय. जनहिता चढी, जनसुखा चढी अनेक सुखसोयी निर्माण केल्यात. पण का कोण जाणे कुणीतरी खरंच म्हटलंय एकाचा उत्कर्ष नेहमी दुसऱ्याच्या नेत्री सरत असतो. आमच्या बाबतीत हेच घडलं. हे आमचा वैभव आणि याला पाहूनच तिरस्कारानं काही का वैरानं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण अशा वेळी येणाऱ्या प्रसंगाला आम्ही धैर्यानं तोंड दिलं. काळाच्या करारदारी ठोकली. वैर्याच्या मनात स्थलांतर केलं. प्रजेला सुखी केलं. याचा नेमका परिणाम मये नाव ऐकतात काळाचा काळ सुद्धा करतोय. अशाची ख्याती कीर्ती. पण काय त्याचा उपयोग. एवढा असूनही मनाला मात्र स्थिरता नाही. मन स्थिर झालाय. हो का निद्रा ही आमच्यापासून वंचितच झाली. कारण ज्या देवतांनी स्वार्थापुढे माझ्या पूर्वजांचा सेवन केला त्याच्या तृप्त इच्छा राहिल्या कारणानं
अंतर्गत भेडसावतायत. प्रत्येक मध्यरात्रीचा प्रहर होतात. मला स्वप्नात होतात. एक एक दुष्ट माझ्या नेत्रासमोर उभं राहतं. ऐकू येतात पूर्वजाच्या मर्मभेदक अर्थ किंकाळ्या. वाहताना दिसतात रक्ताचे पाट आणि नादान दैव पूर्वजाच्या मना दिसतात. हे मला कुठेतरी थांबवायचंय. पूर्वजाच्या तृप्त इच्छा पूर्ण करो. मला त्रिलोक्यावर दानवाची सत्ता प्रस्थापित करायची आणि म्हणूनच आज निर्णय घेतला होता की चतुरंग स्वर्गावर सोरी. आणि एवढ्यात आमचे मामा लंकेचे अधिपती लंकाधीश रावण यांचा संदेश की भाई तू आणि तुझा बंधू आहे कोणी छेड आमच्या मामानं आम्हाला पाचारण केलं असेल. ठीक आहे पण याच्यावर विचार विनिमय केव्हा आमच्या कनिष्ठ भ्रात्याच्या आगमनानंतर. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आशीर्वाद मिळाला. हो पण मनाचं थोडंसं समाधान झालं. पूर्ण समाधान का म्हणून आणि याला कारण तुम्ही आहात. हो कसं तुमच्या संपूर्ण देहाचं परीक्षण करतोय. तुमचा देह मला विचारतोय. हस्त परीक्षण. अरे हस्तमधनाला वावरणारा तुझा भ्राता ज्याची मुद्रा म्लान झाली आहे. चिन्ह मधनाला माय भूमिकेला पाहतोय. त्याला कारण आहे तुमच्याकडे आमच्याबद्दल तुझ्या अंतरी असणारी आत्मीयता पाहिली समाधान वाटलं. आणि मी विचार करत आहे तो या गोष्टीचा नव्हे म्हणण्यात आहे देवदेवतांच्या देवीचा मात करो. तर मी सत्ता प्रस्तावित करणे आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही साकार करणारच. जोपर्यंत देवताच्या दैवितेचा आम्ही मात करत नाही तोपर्यंत आज अतिशय पक्का गेला होता की चतुरंगात सेना घेऊन स्वर्गात साम्राज्यावर जरूर. पण एक कारण आहे. कारण अरे आपले मामा लंकेचे अधिपती लंकाधीश रावण या आमच्या मामानं आम्हाला संदेश दिले की तुम्ही दोघेही जसे असाल तसे त्वरित आपल्या भेटीसाठी या. आम्हा दोघांनाही संदेश पाठवून लंकेच्या साम्राज्यापर्यंत बोलविलंय. दादा लहान कोणी मोठा घास घेतोय म्हणून याबद्दल क्षमा असेल. अधिकार आहे. बोल. मला एक सांग लंकाधीश रावण याचा सारा सर्वत्र संपलेला आहे. ज्या राम सौमित्राशी त्याने प्रतिकार केलेला आहे याच्या योग्य करून रावणाचा सारा सर्व संघ संपलाय. एवढं असताना आमची आठवण मामाला झाली नाही. आहे काय माहितीये का ते आपल्या आप्त त्यांनी काय केलं यापेक्षा संकट समय आपल्याला सहाय्य करणं हे आपलं प्रीत आहे. मग मागचा विचार न करता आपल्या मामाने आपल्याला का पाचारण केलं हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. मग ठीक आहे पण आमची जर तशी इच्छा असेल तर तुमच्या शब्दाबाहेर मी केव्हाही जाणार नाहीये. मी जाणतोय तू जरी कनिष्ठ असला मी ज्येष्ठ असलो तरी दोघेही जर का एकमेकाच्या विचारानं वागलो असेल तर यशाकडे मला असंच आहे. आणि याच्या योग्य करून या सारे प्रजा सुखमय समाधानात वावरणार आहे. खरं आहे ना? आणि हा सत्ता परिपूर्ण होणार आहे. मग चल, क्षणाचा विलंब न लावता आणि संदेश त्यांना मिळालेला आहे.
जाणारा आशीर्वाद त्यांचा घेणं जरुरी आहे. ठीक आहे. हे लंकेच्या न्याय देवते आपल्या लाडका वाचा आपल्या त्याने विनम्र होतो. कीर्तिमान भवा. लंकेच्या राजसिंहासनावर बसून या लंकेतील प्रजाजनाला न्याय देणारे न्याय देवत आहे. हा मैकावधी त्याचा अंदाज होता. सारं समाधान तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद ही यशाची गुरु किल्ली आहे. तुम्ही आज आम्हाला तातडीचा संदेश पाठविला. आमचं काही चुकलं का? नाही मामा मैकावती नरेश आणि मै तुमचं काही चुकलं नाही. पण नीट मला संदेश का आणि कशा मामा मी जडतोय. एकंदरीत तुमच्या संपूर्ण खेळाचं अवलोकन केल्यावर हे काय विचारण्याचा अधिकार नाही. कारण का घडलंय आम्ही जाणत आहोत. पण आम्हाला तुम्ही का बोललो? हा संप्रत राम रावण युद्ध चालू आहे. हो पुत्र पौत्र मारले. सुवर्णाची रंग लंकेचे लंकेचे कोणते झाले नाही. क्षमा करावी. आम्ही वास्तविक हे तुम्हाला सांगून आलोय. पण या तुमच्या संपूर्ण वैभवाचं जे काही नुकसान झालंय, जी हानी झाली याला कारणीभूत राम सौमित्र नको. मामा विचार करा तुमचे मामा जो निर्णय तुम्ही घेतला त्या निर्णयात जर तुम्ही बदल केला असता तर हा प्रसंग तुमच्यावर आला नसता. गतकाळात काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा जे हानी झाली आहे, पर्वताप्रमाणे ज्याचा देह ते तुमच्या बंधू कुंभकर्णाला तुम्ही गमावला. 1 लक्ष पुत्र 6 लक्ष पौत्र संपले. मामा वास्तविक हे तुम्हाला तेव्हाच कळायला हवं होतं. पाले गहू माकड म्हणून ज्याची थट्टा म्हणून पुच्छाला अग्नी लावतात. त्याच्या केसालाही तुम्ही धक्का पोचू शकला नाही. विचार करा मामा. आई तुम्हाला पंडित सांगण्या एवढे आम्ही सुज्ञान नव्हे. आम्ही मानतो तुमच्यापेक्षा आम्ही अज्ञान आहोत. पण कदाचित तुम्हाला जर कमीपणा वाटत असेल तर आम्ही विनंती करत आहोत. राम मारिया जानकी तिला तुम्ही रामाच्या स्वाधीन करा. आणि मामा असं जर तुमच्याला होत नसेल तर तुमच्या प्रतिज्ञेसाठी ज्या जानकीला या लंकेत आणून ठेवा त्या जानकीला माझ्या स्वाधीन करा. राम सौमित्रापर्यंत काय म्हणायचंय? जातिवंत वीर माझे भाचे नाव कटक राम सौमित्राच्या भीतीनं माझे चरण थरथरत आहेत. आमच्या पराक्रमाला तुम्ही दुचाकी राहाल तर प्रतिज्ञा करतोय तुमचा या पदकमलाला स्पर्श करो. राम आणि सौमित्र यांच्याशी खैदोर संग्राम करो. त्यांच्या सैनिक करो. विश्वासाला सांगतोय जातोय तुमच्या शब्द सत्यतेसाठी जातोय. तुम्ही आम्हाला पराक्रमाला डिवचला. आमच्या निशाणा दिला. राम समुद्रापर्यंत जाईल. माझ्या विश्वासाला त्यांच्या तत्वाला करीन.
उत्सुकता निर्माण होते. माझ्या बाबतीत तसंच घडलं. प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं सर्व सुखानं मी युक्त आहे. पण कोणत्याही स्त्रीच्या जीवनात सुखाचा विचार जर त्या स्त्रीनं केला असेल तर सांगाव कोणत्या सुखाला महत्व द्यायचं. मला सांगा, खायला पंचपक्वानाचं भोजन असलं म्हणून त्या माणसाचं जीवन सुखी समाधानी मानायचं का अंगभर वस्त्र अलंकार परिधान करायला मिळाले अशा स्त्रीचं जीवन सुखी मानायचं नाही. आम्हा स्त्रियांचं जीवन परमेश्वराच्या कृपेनं प्राप्त होतं. मात्या पित्यांच्या ग्रही लहानाचं मोठं व्हायचं, त्यांच्या संस्कारात वाढायचं आणि माया ममतेची बंधने तोडून एका कर्तबगार पुरुषाच्या जीवनात प्रवेश करायचा, तो धर्मपत्नी बन. माझ्याही जीवनात अशा सुखाचीच प्राप्ती झाली. उंबरट्यावरचं माप ओलांडलं आणि भरल्या संसारी प्रवेश केला. संसार सुखाचा आनंद घेत असताना मी माझं कर्तव्य कधी विसरले नाही आणि विसरणारही नाही. कारण माझं जीवन आहे ते माझ्या एकटीसाठी नाही हो, माझ्या नवऱ्यासाठी. पण कोणती स्त्री पुरुषाच्या चरणाची दासी असते, अर्धांगिनी असते. तेच कर्तव्य नजरेसमोर ठेवून संसार एकटीचा नाही हो, आम्हा उभयतांचा आहे. मैकावतीचं साम्राज्य प्राप्त झालं. एका कर्तबगार पुरुषाची सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. नित्य नेहमी सुंदर काया सजवायची, महाल शृंगारायचा आणि स्वारींचं स्वागत करण्यासाठी स्वतः सज्ज राहायचं. आजही त्याच अपेक्षेनं त्यांची वाट पाहते मी. स्वामींचं आगमन होईल आणि त्यांच्या पवित्र चरणासाठी लेखन मस्तिष्क चर्चित करण्याचं सौभाग्य मला प्राप्त होईल या अपेक्षेने त्यांची वाट पाहते मी. नाही हो, त्यांच्याशिवाय कर्मच सुद्धा नाही. यायला उशीर का बरं झाला असेल याची अनेक कारणं असतील, पण माझ्या मनात मात्र जी कारणं निर्माण झाली त्याला मात्र कारण वेगळं आहे. असो, स्वारींचं आगमन झाल्यापासून कळणं शक्यच नाही. म्हणूनच म्हणते नाही मजसी करमत सजना, नाही मजसी करमत सजना, नाही मजसी करमत सजना. मजला कैल पडे, मजला तुम्हा वीणा, मजला तुम्हा वीणा, मजला स्वामी तुमचं आगमन झालं. नमस्कार. सौभाग्यवती बाई. या. एकंदरीत आमच्या आगमनाकडं आपले लक्ष वेधलेले दिसते. अर्थातच. वा. हा महाल, हा मंचक आमच्या स्वागतासाठी सजलाय. अगदी अर्थातच आपलं स्वागत आहे. असं नसतं. तुझ्यासारखी सुंदर आणि सद्गुणी भार्या मला लाभली. आम्ही आमचं भाग्य समजत आहोत. याबद्दल कौतुक करण्याचं काही कारण नाही. तरी पण ज्या गोष्टी प्राप्त झाल्या त्या तुमच्यामुळेच. काय माहितीये, तुझ्या बापाला आम्ही शब्द दिलाय तुमच्यापेक्षा चुकात ठेव. कशाची कमतरता असेल जरूर सांग. अगदी बरोबर. अहो, तुम्ही माझ्या सुखाचा विचार जर केलात ना हो, तर प्रत्येक गोष्टीत मी सुखी आहे, समाधानी आहे. ठीक. पण काय हे काय आलं लक्षात? आश्चर्य म्हणायचं. आमच्या संपूर्ण देहाकडे पाहून. अहो, ही तर वेळ विश्रांतीची. हो, आणि असं असताना हा वीरवाणा पोशाख करून तुम्ही चंद्रसेने, विश्रांतीच्या निमित्ताने इथं आलात. मी जाणतोय आपल्या पत्नीचा महान म्हणजे आपल्याला झालेल्या श्रमाच्या प्रेमार्जनात असतात. पण मी इच्छावे ना तो विश्रांतीसाठी नाही. चंद्रसेने, मला हवाय तुझ्या आनंदाचा ओढ आहे तो. मी तुम्हाला आनंदाचा निरोप केला नाही असा क्षण मी जाणतोय आणि कुठे नाही ते माहितीये. बरं, मला सांगा, आनंदाचा निरोप देण्याअगोदर
केला? काही अगं तुला न्यातच आहे. केवळ हत्ताबाई आमचे मामा लंकेचे अधिपती लंकाधीश रावण यानं 1,00,000 पुत्र 6,00,000 पौत्र भ्राते गमावले. अगदी. साहेब मामा अगं आज दुःखात आहे. आणि त्यांचा मला संदेश आला होता. काय म्हणून? की मही तुम्ही दोघेही जसे आहात तसे या. आम्ही तिथे गेलो त्यावेळी त्याने आम्हाला काय सांगितलं माहितीये का? काय सांगितलं आहे? माझा हट्ट पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली. राम सौमित्र आज सारं काही संपवण्याचा जणू काही पण घेतलं. पोत्र गेले तरी मला दुःख नाही. माझा हट्ट आहे, माझं ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी किंवा दोन भाषाची मला गरज आहे. हे बघा मामा असे हट्टीपणानं का वागतात याचं कारण नाही हो. पण सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा ते विचार करत नाहीत. बरं मला सांगा तुम्हाला तिथपर्यंत बोलवण्याचं कारण? कारण आहे काय की मामाच्या वतीनं राम सौमित्र याच्याशी संघर्ष करावी ही मामांची इच्छा आहे. नाही नाही असं होतं का? मला सांगा मामांची इच्छाही असेल पण मामांच्या मताशी तुम्ही सहमत तर झाला नाहीत ना? चंद्रसेने आमच्या मामानं काय केलं यापेक्षा ते नात्यानं आमचे मामा आहे आणि आज संकटग्रस्त आहे. अशा वेळी त्यांना जर सहाय्य केलं नसेल तर त्यांचे आम्ही फाचे हे सांगण्याचा अधिकार असते. मला सांगा एवढ्या गोष्टीसाठी तुमचं नातं तुटलं जाणार आहे का? पण बरं काय वाईट काय या सर्व गोष्टीचं ज्ञान तुम्हाला आहे. मला सांगा त्यांच्या मताशी तुम्ही सहमत तर झाला नाही? सहमत नाही. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. बरं केलं तुम्ही. धिक्कारला त्याने आम्हाला सूचना दिली. या महिन्याच्या पराक्रमाला मला सांगायचा कोण विश्वास होत आहे जो आपल्या पराक्रमाला दिलेला भूषण कधी केव्हा भूषण समजेल नाही ना. पण तरी सुद्धा एवढ्या गोष्टीसाठी स्वाभिमान जागृत करून काय याचा उपयोग? तुम्ही प्रत्यक्ष पाहताय. मी सांगण्याची गरज नाही. काय 1,00,000 पुत्र 6,00,000 पौत्र म्हणता म्हणता संपून गेले. मी असं म्हणत नाही काही दे तुम्ही त्यांच्या मताप्रमाणे वागू नये असं माझा हट्ट नाही. मग काय म्हणायचंय तुला? पण बरं वाईट या गोष्टीचा विचार करण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आहे. चंद्रसेने बरं वाईट आहे जाणण्याची माझी क्षमता आहे नाही असं नाही. पण या समोर माझा एकच ध्येय आहे. संकटग्रस्त मामाला सहाय्य करणं आणि ते मी करणारच हा माझा अंतिम निर्णय. ठीक आहे. मी किती जरी नको म्हटलं तरी तुम्ही ऐकणार नाही. कारण तुमचं नातं टिकवायचं आपल्या मामांबद्दल असलेलं प्रेम तुम्हाला सांभाळायचं. हे कळतंय ना तुला? कळतंय मला सांग. मग ते मला आनंदाचा आनंद दिलाय. मला जायचंय. स्वामी हा मी आता काय आनंदाचा झालं? निरोप देईन. पण एक लहानशी इच्छा माझी पूर्ण करायची. लहानची इच्छा हो. आणि अशा वेळी की माझ्याजवळ वेळच नाही. मला ऐकूया काय तुझी इच्छा? कोणत्याही कर्तव्यात पुरुषाची स्फूर्ती देवता ही धर्मपत्नी असते. बरोबर आहे. प्रभू रामचंद्रांबरोबर संघर्ष करून तुम्हाला यश प्राप्त होईल यात शंकाच नाही. मग एवढा जर आत्मविश्वास आहे कारण तुमच्या अंगी तेवढे पराक्रम आहे. मग किंतु का याचं कारण आहे काय करणार? येणारा प्रसंग काही सांगून येत नसतो. सांग. तुम्ही युद्ध करत असताना तुम्हाला अपयश होऊ नये म्हणून या भरल्या हाताने पंचारती करावी अशी माझी प्रामाणिक. धन्य धन्य चंद्रसेने. म्हणेन मी युद्धात आपल्या पतीला यशाची प्राप्ती व्हावी यासाठी तुला पंचाला वळायचंय. एवढीच माझी तयार आहे.